नमस्कार, मी कविता. स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण ना साधी पण सुंदर अशी बाहीला डिझाईन बघणार आहोत. तर बघा, इथे जे काही बाहीला आपले इथे काठ येतात ते काठ मी असे वेगळे काढून घेतले आहेत. त्या काठाची आपण बाहीला डिझाईन करणार आहोत. तर आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. पण त्याआधी तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर बघा, ही डिझाईन करण्याच्या अगोदर आपण जो काही काठ काढला आहे बाहीचा, तो आपल्याला ह्या प्रकारे रुंदीला मोजून घ्यायचा आहे किती आहे. तर बघा, हा काठ जवळजवळ माझा 4.5ला एक लाईन कमी येतो आहे, म्हणजे 4.5 आपण पकडूया. आता इथं हा काठ रुंदीला 4.5 आला आहे, त्याच्यापेक्षा आपल्याला 1 इंच कमी करून टाकायचं आहे. त्याच्यातून 3.5 आपल्याला धरायचं आहे. आता 4.5चा हा काठ होता, तर 3.5 आपल्याला हा पकडायचा आहे. त्यानंतर आपण जी काही ही बाही कटिंग केली आहे, बघा ही बाही कटिंग केली आहे. आता मी दोन्ही बाह्या सोबत घेतल्या. डिझाईन करायची असताना आपण दोन्ही बाही सोबतच घ्यायची. आता रुंदीला 3.5चा आपला काठ होता, 3.5चा आपल्याला दुसरा भाग करायचा आहे. 3.5 ही 3.5 आहे ना, असं फोल्ड करायचं आहे. 3.5चा अर्ध किती येतं? 1.25. 1.25 वर आपल्याला हे बघा 1.25 वर आपल्याला ह्या प्रकारे मार्किंग करायची. त्यानंतर लांबीला आपल्या मनावर आहे, आपल्याला हा किती लांबीला ठेवायचा आहे. इतका ठेवायचा आहे, इतका ठेवायचा आहे, तो आपल्या मनावर आहे. तर मग मी इथं 8 इंचाची ही लांबी घेतली आहे आणि खाली अर्धा इंच आपलं स्टिचिंगमध्ये जाणार आहे, म्हणजे 8.5 इंचावर मी ही मार्किंग केली आहे. आणि त्यानंतर आपल्याला ही तिरपी लाईन अशी बघा आखून घ्यायची आहे. आणि आता आपण हे कट करून घेणार आहोत. आता हे कट केल्यानंतर आपला मेन ब्लाऊजची जी बाही आहे त्याच्यावर आपल्याला हे अस्तर असं ठेवून घ्यायचं आहे. बघा, ही सरळ बाजू आपल्याकडे पाहिजे आणि उलटी बाजू ही खाली पाहिजे आहे. आता आपण याला शिलाई मारून घेऊया. आता आपण याला एक शिलाई मारून घेऊया. आता आपण याला काठ लावून घेऊया. हे बघा, इथे मी हा काठ घेतला आहे. आता आपल्याला हे काठावर हे बघा अशा प्रकारे आपल्याला अस्तर ठेवून घ्यायचं आहे. आणि हे बघा, काठाची जी सरळ बाजू ती आपल्याकडे ठेवायची आहे आणि इथं आपल्याला एक शिलाई मारून घ्यायची आहे. आता आपल्याला हे असं बाजूचं अजून काही कट नाही करायचं आहे. आपल्याला पहिले ही बाही ठेवून बघायची आहे. हे बघा, आता ही बाही आपल्याला ठेवून घ्यायची आहे आणि याला आपल्याला बाजूने पिना लावून घ्यायची आहे आणि मग आपण हा काठ शिवून घेणार आहोत.
आता आपण याचा जो काही कपडा बाजूने उरला आहे तो सगळा आपण कट करून घेऊया. कट करताना व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे, आपल्या खालची बाहीचा कपडा आपला कट नाही झाला पाहिजे. आता ही आपली बाहीची डिझाईन आपली तयार झाली आहे. आता तुम्ही आहे ना, हे बघा, इथं मला कस्टमरनी लेस वगैरे काही लावायला सांगितलेली नाही आहे, त्यामुळे मी इथं लेस लावत नाही आहे. पण मी तुम्हाला एक दाखवते. हे बघा, ह्या प्रकारे जर आपण इथं लेस लावली तर खूप सुंदर अशी ही बाहीची डिझाईन आपली तयार होते. तर तुम्ही अशा प्रकारे इथं लेस लावून किंवा पॉयपिन लावून देखील ही खूप सुंदर अशी बाहीची डिझाईन तयार होते. तर आशा करते की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. अजून तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.